तिथले जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्या जिल्ह्याचे तुषार दोशी हे मुळातच वादग्रस्त आहेत। अंतरवाली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला होता तो यांच्याच सांगण्यावरून झाला होता। तिथले जिल्हाधिकारी आणि तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दोन दोन कॅबिनेटला बसून ठेवत अक्षरशः जर ओढाताण केली असेल, त्यांच्यावर हल्ला केला असेल तर हे अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्र सरकारने त्या दोघांवरही कारवाई करावी। आणि शंभूराज देसाई हे मंत्री आहेत, आमच्या पक्षाचे नेते मकरंद आबा मंत्री आहेत आणि या दोन दोन कॅबिनेट मंत्र्यांवर जर त्यांचा हक्क असताना, जिल्हा परिषदेत त्यांचं सत्ता सरकार असताना अशा प्रकारे जर तिथं झालं असेल तर मला असं वाटतं हे गंभीर आहे। आणि सरकारमध्येच दोन दोन मंत्र्यांवर हल्ले होत असतील, त्यांना डांबून ठेवला जात असेल तर मग तुषार दोशी हा आडनावाप्रमाणे हे व्यक्तिमत्व जर दोषी असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे। तिथले जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्या जिल्ह्याचे तुषार दोशी हे मुळातच वादग्रस्त आहेत। अंतरवाली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला होता तो यांच्याच सांगण्यावरून झाला होता। तिथले जिल्हाधिकारी आणि तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दोन दोन कॅबिनेटला बसून ठेवत अक्षरशः जर ओढाताण केली असेल, त्यांच्यावर हल्ला केला असेल तर हे अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्र सरकारने त्या दोघांवरही कारवाई करावी। आणि शंभूराज देसाई हे मंत्री आहेत, आमच्या पक्षाचे नेते मकरंद आबा मंत्री आहेत आणि या दोन दोन कॅबिनेट मंत्र्यांवर जर त्यांचा हक्क असताना, जिल्हा परिषदेत त्यांचं सत्ता सरकार असताना अशा प्रकारे जर तिथं झालं असेल तर मला असं वाटतं हे गंभीर आहे। आणि सरकारमध्येच दोन दोन मंत्र्यांवर हल्ले होत असतील, त्यांना डांबून ठेवला जात असेल तर मग तुषार दोशी हा आडनावाप्रमाणे हे व्यक्तिमत्व जर दोषी असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे।